नमस्कार मंडळी, आज मी बनवते पनीर भुर्जी. तर त्यासाठी कढईमध्ये ना 1-1.5 चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घातले. जिरे फुलू दिले. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट घातली. सोबतच बारीक चिरलेला कांदा घालून घेतला. बारीक चिरलेलं टमाटर घालून घेतलं. आता कांदा टमाटर चांगलं असं ना मऊ होऊ द्यायचं आहे. त्याच्यामुळं ना छान असं परतवून घ्यायचं आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मीठ घातल्यानं ना कांदा टमाटर लवकर मऊ होतं. त्याच्यामुळं मीठ घालून घेतलं. चांगलं असं 1-2 मिनटं परतवून घेतलं. त्यानंतर 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि सोबतच 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. आता इथं व्हिडिओ दिसला नाही तिखटाचा. त्यानंतर ना हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर चांगलं असं परतवलं आणि हे मसाले जळू नये त्याच्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि थोडीशी तेलामध्येच कोथिंबीर टाकून घेतली. आता हे सगळं घालून झाल्यानंतर चांगलं असं ना तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. आता या मसाल्याला तेल सुटले तर त्यानंतर दुसऱ्या साईडला मी पनीर खिसून घेतलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये खिसलेलं पनीर घालून घेतलं आणि पनीर घालून झाल्यानंतर जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे. 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता या पनीरला ना चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. त्यानंतर थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि 2 मिनटं परतवून घेतलं आणि मस्त अशी एकदम सोप्या पद्धतीनं हाताला येईल त्या साहित्यामध्ये तयार झालेली आहे आपली पनीर भुर्जी. आणि ही अशा पद्धतीने भुर्जी करून बघा पनीरची, तर खूप छान आणि टेस्टी लागते. जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब